गुड मॉर्निंग. आज आपण पाहूया लोकलेखा समितीविषयीची माहिती. लोकलेखा समितीची तरतूद ही 1919च्या मॉन्टेगी चेम्स्फोर्ड कायद्यामध्ये करण्यात आली होती. त्यानुसार 1921मध्ये या समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये एकूण 22 सदस्य असतात. त्यापैकी 15 हे लोकसभेमधून येतात तर 7 सदस्य हे राज्यसभेमधून असतात. या सदस्यांची निवड ही एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार केली जाते, जी की अप्रत्यक्ष पद्धत आहे. या समितीमध्ये कोणताही मंत्री हा सदस्य होऊ शकत नाही. या समितीची जी निवड आहे, सदस्यांची निवड ही दरवर्षी केली जाते आणि सदस्यांचा काळ हा 1 वर्षांचा असतो. या समितीचा अध्यक्ष सदस्यांपैकी एक असतो, ज्याची निवड लोकसभेचे अध्यक्ष करतात. समितीच्या अध्यक्षाची विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात यावी हे 1967पासून सुरू झालं आहे. या समितीचं कार्य काय तर कॅगच्या अहवालाचं परीक्षण करणे, वित्तीय लेखा परीक्षण अहवाल, सार्वजनिक उपक्रम परीक्षण, विनियोग लेखासंबंधी परीक्षण अहवाल या बाबी बघणे. कॅग त्यांचा अहवाल राष्ट्रपतीला देतात. राष्ट्रपती तो संसदेत सादर करतात. संसद तो लोकलेखा समितीकडे देते आणि त्याचं परीक्षण केलं जातं. या समितीचं जर आपण ड्रॉबॅक बघितलं तर आपण असं बघू शकतो की ही समिती आदेश देऊ शकत नाही, खर्च असंमत करू शकत नाही आणि खर्च झाल्यावर ही समिती त्याचे परीक्षण करते. तर अशी आहे ही लोकलेखा समिती.